हाय एव्हरीवन, वन्स अगेन वेलकम बॅक टू विशाखा कुक्स. तसं बघायला गेलं तर विविध प्रांतांमध्ये विविध प्रकारे, प्रत्येक घरात विविध प्रकारे कढी पकोडा किंवा कढीची रेसिपी ही केली जाते. ऑथेंटिक नॉर्थ इंडियन स्टाईल अतिशय क्रीमी अशी कढी पकोड्याची रेसिपी आज आपण इथे करणार आहोत. 1.5 वाटी बेसनमध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, पातळ उभा चिरून घेतलेला कांदा, हळद, लाल तिखट, जाडसर कुटून धणेपूड, त्याचप्रमाणे मीठ, हिंग आणि ओवा ह्यात मी घालून घेतला आहे. लागेल इतकं पाणी घेऊन आपल्याला भजी अथवा पकोड्यांचं पीठ हे भिजवून घ्यायचं आहे. बेसनमध्ये इतर कुठलंही साहित्य न घालता फक्त हळद, मीठ, हिंग घालूनही हे पकोडे अतिशय छान लागतात. पीठ भिजवून झालं की पकोडे लगेच तयार न करता आपण त्याला साईडला ठेवून देऊयात. त्याला रेस्टिंग टाईम दिल्यामुळे पीठ भिजून छान हलकं तयार होईल, जेणेकरून आपले पकोडेही हलके आणि फुललेले तयार होतील. आता आपण कढीच्या तयारीला लागू. अर्धा किलो दह्यामध्ये मी साधारण 2 टेबलस्पून बेसन, त्याचप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, लाल तिखट, हळद आणि धण्याची पूड, मीठ हे साहित्य घालून अर्धा लिटर पाणी घालून हे मिश्रण 5 मिनटं व्यवस्थित घुसवून घेतलं आहे. आता एका जाडबुडाच्या पातेल्यात तेलावर आपल्याला जिरे, मोहरी, चिमूटभर ओवा, कुटलेले धणे, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, 1 लाल मिरची, त्याचबरोबर आलं लसूण यांची भरड 1 चमचाभर आपल्याला परतवून घ्यायची आहे. चिमूटभर ओवा आणि धणे ह्यामुळे कढीची टेस्ट अतिशय छान येते, त्यामुळे ते नक्की घाला. 5 ते 10 मिनटं व्यवस्थित घुसळलेलं कढीचं मिश्रण आता आपल्याला ह्यात घालून घ्यायचं आहे. पहिली उकळी येईपर्यंत कढी ही सतत ढवळत राहायची आहे. उकळी आल्यानंतर स्लो फ्लेमवर ही कढी आपल्याला अर्धा तास कढत ठेवायची आहे. कढी उकळत असताना त्यावर आलेला घट्ट साईचा फेस आणि कढवून कढवून आळलेली कढी हे उत्तम कढीचं चिन्ह. एकीकडे मी कढी कडत ठेवली आहे आणि एकीकडे आपल्याला हे सगळे पकोडेही तळून घ्यायचे आहेत. तळलेले पकोडे हे आपल्याला आता कढीमध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि कढीला एक छान उकळी आणायची आहे. कढी आणि पकोडे शिजत आहेत तोपर्यंत आपण फायनल फोडणीच्या तयारीला लागू. तेलावर आपल्याला जिरे, मोहरी, अर्धवट कुटलेले धणे, हिंग, कढीपत्ता, लाल मिरची आणि पाव ते अर्धा चमचा लाल तिखट ह्यांची खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि ही फोडणी आपल्याला आपल्या कढीवर घालायची आहे. कढीचं मिश्रण घोळवताना मी बेसनचा वापर अतिशय कमी केला होता. तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. मला पर्सनली दह्याची क्रीमी टेस्ट ही कढीला फार आवडते, सो मी दह्याचा वापर जास्त केला. गरमागरम वाफाळलेल्या भातासोबत अथवा जिरा राईससोबत क्रीमी माउथ मेल्टिंग कढी पकोडा खाण्यासाठी तयार. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल